आता आज आपण शिरा बनवतोय रव्याचा गूळ टाकून. आता भरपूर लोक प्रेफर करतात की साखर खायची नाही, त्याच्यामुळे आपण गुळाचा शिरा बनवतोय. त्यातली त्यात तो जरा हेल्दी असतो साखरेपेक्षा. तर आपण रव्याचा बनवतोय, तुम्ही गव्हाच्या पिठाचाही बनवू शकता. गव्हाच्या पिठाचा कसा बनवायचा तो आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. आज आपण रव्याचं बनवूया. तर तूप घ्यायचं सर्वप्रथम, आणि तूप थोडं जास्त घ्यायचं आपल्याला. आता आम्ही इथे 1 वाटीच बनवतोय, 1 वाटी आम्ही रवा घेतोय. आणि 1 वाटी जो रवा घेतलेला आहे त्यानुसार आम्ही तूप पण इथे घेतलेलं आहे. तुम्हाला अजून जास्त तूप पाहिजे तुम्ही जास्त तूप घेऊ शकता, पण 1 वाटीसाठी सफिशियंट आम्ही तूप घेतलेलं आहे. इथे 1 वाटी आम्ही रवा घेतलेला आहे. तर तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्ही जास्त तूप घेऊ शकता. आता सगळ्यात आधी तूप थोडं गरम झालं, त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. तर ड्रायफ्रुट्स मध्ये आम्ही काजू आणि बदाम बारीक चिरून घेतले. तूप एकदम असं गरम नाही होऊ द्यायचं, त्याला वास येतो. मग थोडस गरम झालं पाहिजे. आता आपलं तूप मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. बदाम आणि काजू आम्ही घेतलेले, तुम्ही ते चांगले आता तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. जास्त पण त्याला परतायची गरज नाहीये, कारण आपण आता अशीच कढईमध्येच ठेवून त्यात रवा भाजून घेणार आहे. तर रव्यासोबत भाजले जातील ड्रायफ्रुट्स. तुम्हाला साईडला काढून घ्यायची तुम्ही घेऊ शकता, पण आम्ही नाही करणार तसं. आम्ही ह्याच्यामध्ये रवा भाजतोय. चांगला आपला रंग येतोय आता याला ड्रायफ्रुट्सला. आपण याचा रवा टाकून घेऊया. 1 वाटी आम्ही रवा घेतलेला आहे, बारीक रवा या. तुम्हाला जाड रवा घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. बारीक रवा असल्यावर कसं आहे, थोडस पाणी टाकताना काळजी घ्यायला लागते, ते गाठी होतात. जाड रवा असला त्यातली त्यात थोडं सोपं जातं, गाठी होत नाही तितक्या त्यामध्ये. पण शिऱ्याला बारीक रवा छान लागतो. तुम्हाला वाटत असेल तूप जास्त लागते, तुम्ही ह्याच्यामध्ये तूप जास्त टाकू शकता. अजून आम्ही पण थोडं तूप टाकतोय अजून ह्याच्यामध्ये. तुपाने चांगला होतो शिरा, एकदम गाठी होत नाही त्याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, थोडं लालसर. जास्त पण लाल नाही करायचा, चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. एक चांगला नटी फ्लेवर आला पाहिजे रव्याचा भाजताना, तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. एकदम पांढरा पण शिरा चांगला लागत नाही. रवा चांगला भाजला गेला तर शिरा एक मस्त होतो, चव चांगली लागते त्याच्यातून. चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्याला ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. नाही तर काय होईल, रवा करपून जाईल खालनं. जो डायरेक्ट फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये तो करपून जाईल. चांगलं मिक्स करत राहायचं याला. मीडियम गॅसवर तुम्ही किंवा कमी गॅसवर तुम्ही तुमच्या जे फ्लेमनुसार तुम्ही ह्याला ऍडजस्ट करू शकता फ्लेम. आता ह्या बर्नरची आमची फ्लेम जी आहे खूप हाय फ्लेम आहे, तर आम्ही एकदम कमी ह्याच्यावर भाजतोय. आता आम्ही गरम करायला ठेवलेलं आहे बघा पाणी, तुम्हाला मी दाखवतो. पाणी आम्ही गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये आम्ही गूळ टाकतोय, बारीक चिरून घेतलेला आहे गूळ. हा गूळ आम्ही बारीक चिरलाय, आता आम्ही पाण्यामध्ये टाकतोय. जे गरम पाणी आम्ही उकळत ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी, जेणेकरून गूळ पण त्या पाण्यामध्ये मेल्ट होईल. आणि आपण नंतर रव्यात टाकणार आहे ते पाणी, आणि त्या गुळामुळेच गोडपणा येईल आपल्या शिऱ्याला. आपण साखर टाकत नाही तिथे. मस्त सुगंध येतोय तुपाचा आणि रव्याचा, चांगला भाजत येतोय. झालं 1 मिनिटात आपला चांगला रवा भाजला जाईल. आपण त्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी आहे गरम, ते आपण याच्यात टाकून घेऊया. आणि जे गुळाचं जे आपण गरम पाणी करून घेतोय, त्याच्यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकून घ्यायची. आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही विलायची पूड कमी जास्त करू शकता. विलायची पूडचा चांगला फ्लेवर येतो शिऱ्याला. आता जे गुळाचं आम्ही पाणी करून घेतलंय, त्याला खेड्यामध्ये गुळवणी पण म्हणतात. आम्ही ज्यावेळेस पुरणपोळीत खायला करत असतो, ती पाण्यामध्ये गुळ उकळून घ्यायचा, त्याला गुळवणी म्हणली जाते. आपला रवा चांगला भाजत आलेला आहे. आता
आता रवा चांगला भाजलाय आपला, त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया गुळाचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. गाठी न होऊ द्यायच्या याच्यात. चांगलं ढवळून घ्यायचंय पटकन पाणी टाकल्यावर. चांगल्या प्रकारे ह्याला मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यावर. रवा चांगला याच्यात फुगेल पाण्यामध्ये. पाणी कमी नाही पडू द्यायचं, पाणी परफेक्ट पडलं पाहिजे याच्यामध्ये, नाही तर रवा चांगला फुगणार नाही आणि शिरा चांगला होत नाही त्याच्यामुळे. आता कमी गॅसवर चांगल्या प्रकारे ह्याला शिजू द्यायचंय पाण्यामध्ये. आता आपला शिरा चांगल्या प्रकारे झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया, प्लेटमध्ये काढून घेऊया. आम्ही चांगल्या प्रकारे प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि आता गरम गरम मस्त तुम्ही एन्जॉय करा शिरा. आम्ही पण एन्जॉय करतो.